नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू पदपादशाही द्वितीय खंड. एक ठाव आढावा. गो फ्रीडम whose smiles we shall never resign. Go, tell the invaders, the Danes, it is sweeter to bleed for an age at thy shrine than to steep but a minute in chains. एक ध्येय. महाराष्ट्राच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय हिंदू साम्राज्य, स्वामी हिंदू राज्य कार्य धुरंधर, राज्याभिवृद्धी करते तुम्हा लोकांचे आंगे जणी पावले. संपूर्ण हिंदुस्थान निरुपद्रव आहे ते संपूर्ण देशदुर्ग हस्तवश्य करून वाराणसीस जाऊन श्री विश्वेश्वर स्थापना करितात. रामचंद्रपंत अमात्य. मराठ्यांचा इतिहास स्वतंत्रपणे सुद्धा कितीही महत्वाचा आणि वैभवपूर्ण असला तरी तो म्हणजे प्रत्यक्ष हिंदू राष्ट्राच्या, हिंदुस्थानच्या इतिहासाचा एक भाग आहे. ह्या सर्व भागांना आपल्यात समाविष्ट करणारा समग्र ग्रंथ म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास. तेव्हा मराठ्यांच्या इतिहासाच्या परीक्षणाचे हे काम हाती घेण्यात आमचा हेतू यच्चयावत घडामोडींच्या सामान्य गोंधळातून ज्या महत्वाच्या घटना वेचून काढून थोडक्यात स्पष्टपणे मांडल्या असता अखिल हिंदू जातीय हितसंबंधांच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासाचे महत्त्व उत्तम रीतीने आजमावणे आणि समजून घेणे नि अखिल हिंदुस्थानच्या इतिहासाच्या समग्र ग्रंथातील त्याचा संबंध स्पष्ट करून त्यास योग्य स्थानी बसविणे शक्य तितके सुलभ होईल तेवढ्याच घटना प्रामुख्याने पुढे आणणे हा होता. तेवढ्यासाठी मराठी आंदोलनाचे इतिवृत्त शक्य तितक्या संक्षिप्तपणाने कथन करणे आणि त्यांच्यासारख्या सबंध राष्ट्राला ज्या प्रेरक शक्तीने, ज्या अखंड निर्झराने, ज्या प्रभावी उद्दाम स्थानाने त्यांच्या हातून बलिष्ठ हिंदू साम्राज्याची उभारणी होईपर्यंत साक्षेपी व्हावयाला, झगडावयाला नि आत्मयज्ञ करावयाला एकसारखे प्रोत्साहन दिले त्याचा निश्चय करणे अवश्य होते. ह्या इतिहासाचे दोन भाग पडतात. एक बाळाजी विश्वनाथांच्या उदयापर्यंतचा आणि दुसरा बाळाजी विश्वनाथांचा उदय होऊन मराठ मंडळाची स्थापना झाल्यानंतरचा. ह्यापैकी पहिल्या भागातील प्रसंगाची माहिती महाराष्ट्राच्या बाहेरही लोकांना बरीच झालेली आहे नि त्यांच्या मनात उत्तर भागापेक्षा ह्या भागाचे महत्त्व विशेष बिंबले आहे. तसेच रानड्यांसारख्या विद्वान लेखकांनी शिवाजी महाराजांच्या आणि राजारामाच्या कर्तृत्वाचा उठाव यथातथ्य स्वरूपात लोकांपुढे मांडून आधीच ह्या पूर्व भागातील कालखंडाचा परामर्श घेतलेला आहे. तेव्हा आम्ही त्या काळातील काही थोड्या महत्वाच्या घटनांचा ओझरता उल्लेख करून महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या इतिहासाचा वृत्तांत ह्या संक्षिप्त कथानकात जरी विशदतेने सांगितला आहे तरीही तो त्रोटकच देता आला. आमच्या जवळील अल्प जागेत तो समग्र देणे शक्य नव्हते. ह्या उत्तर भागापासून मराठ्यांचा इतिहास म्हणजे केवळ महाराष्ट्राचा इतिहास राहत नाही. त्याचे ते संकुचित स्वरूप येथे नाहीसे होते आणि त्याची व्याप्ती हिंदुस्थानभर वाढून प्रामुख्याने तो प्रत्यक्ष अखिल हिंदुस्थानचाच इतिहास गणला जावा इतके विशाल स्वरूप त्याला प्राप्त होते. सर्व हिंदू जातीय दृष्टीने ह्या इतिहासाचे परीक्षण करीत असता आणि ज्या तत्वांच्या योगाने
पिढ्यानपिढ्या तो प्रज्वलित राहिला, ती तत्वे निश्चित करण्याचा प्रयत्न करीत असता ह्या आंदोलनाचे पुढारी पण ज्या कार्यकर्त्यांकडे आणि विचारवंतांकडे होते, त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या हेतूंसंबंधी माहिती आवश्यक तितकी त्यांच्याच शब्दात द्यावयाचा प्रयत्न केला आहे. या पराक्रमशाली पुरुषांच्या पिढ्या प्रत्यक्ष भरीव कृत्ये करण्यात इतक्या गढून गेल्या होत्या आणि प्रचंड घण घेऊन ऐरणीवर आपल्या राष्ट्राचे भवितव्य घडविण्यात त्या इतक्या एकाग्रतेने निमग्न झाल्या होत्या की त्यांचे उद्गार अगदी मित असत आणि त्यांची कृत्ये त्यांच्या अंगीकृत कार्याचे महत्त्व केवळ शब्दांपेक्षा कितीतरी पटीच्या वक्तृत्वाने सांगत असत. तरी त्यांचे उद्गार सुद्धा इतके अल्प असूनही ते त्यांच्या कृत्यासारखे जिवंत आणि प्रभावशाली आहेत. ह्या दोहोच्या, त्यांच्या कृत्यांच्या आणि उद्गारांच्या साहाय्याने आम्ही असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की ह्या महाकाव्यांचा महाविषय, ह्या सामर्थ्यपूर्ण गीताचे ध्रुपद, त्या समग्र चळवळीला ज्याने उद्दीपित केले, पिढ्यानपिढ्यांना केवळ शिवाजीच्या आणि रामदासांच्या पिढीला नाही, तर मुख्यतः त्यांच्या मागूंच्या संस्मरणीय पराक्रम करावयाची ज्याने स्फूर्ती दिली, ते दिव्य ध्येय म्हणजे हिंदू जातीची परकीय अहिंदू आधिपत्याच्या राजकीय आणि धार्मिक शृंखलांपासून मुक्तता करणे आणि परकीय आक्रमणाचे नि धर्मवेडाने उत्पन्न झालेल्या अभिनिवेशाचे प्रयत्न निष्फल करण्यासाठी ज्याचा हिंदू संस्कृतीला आणि हिंदू धर्माला सामर्थ्याच्या अभेद्य गडाप्रमाणे आणि एखाद्या प्रचंड कोटाप्रमाणे उपयोग होईल असे बलिष्ठ हिंदू साम्राज्य स्थापन करणे हे होते. शहाजीला ज्याचे स्वप्न दिसले, त्या स्वधर्म राज्यापासून प्रौढ प्रताप शिवाजी महाराजांनी ह्या संक्षिप्त निरीक्षणाच्या आरंभीच आपण पाहिल्याप्रमाणे आपली सर्व निष्ठा ज्याच्या ठायी लागली आहे असे आपले ध्येय म्हणून ज्याचे आपल्या सवंगड्यापाशी वर्णन केले, त्या हिंदवी स्वराज्यापासून तो थेट बाजीरावांच्या हिंदू पदपादशाहीपर्यंत आणि पंतप्रधानांचे बुद्धिवान प्रतिनिधी गोविंदराव काळे ह्यांनी इसवी सन 1795 मध्ये विजयी प्रौढीने ज्याचे हे हिंदुस्थान आहे, तुर्कस्थान नव्हे, इट इज अ लँड ऑफ द हिंदूज नॉट अ लँड ऑफ तुर्क्स असे वर्णन केले, त्यापर्यंत हीच संकल्पना देव आणि धर्म ह्यांच्या सेवेत समर्पिलेल्या साम्राज्याचे जिवंत ध्येय ह्या सर्व प्रभावपूर्ण चळवळीतून अखंडपणे स्फुरत असताना आणि सळसळत असताना आपल्याला दिसते. पूर्ण स्वातंत्र्याच्या मूलतत्वरूपी गरुडाच्या स्वधर्म आणि स्वराज्य ह्या दोन पंखांचे योगाने त्यातून सुप्त इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्पन्न झालेले एक प्रबल राष्ट्र एकदम 1 शतकपर्यंत अस्तित्वात राहते. एक सबंध राष्ट्र, एक किंवा 2 व्यक्ती नाहीत, एक संपूर्ण पिढीसुद्धा नाही, तर एक सबंध राष्ट्र हा विचार करीत असते. ही दुसरी आणि महत्वाची गोष्ट ह्या संक्षिप्त परीक्षणापासून निस्संशयपणे दृग्गोचर होते. तीच आमच्या महाराष्ट्रीयेतर वाचकांच्या मनावर बिंबवावयाची आमची इच्छा आहे. शिवाजीच्या आणि रामदासांच्या पिढीने जरी हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धाला प्रारंभ केला असला, तरी ते काही त्यांच्याबरोबर समाप्त झाले नाही. त्यांच्यानंतर ज्या पिढ्या अस्तित्वात आल्या, त्यांनी ते तसे पुढे चालवून संयुक्तिकपणे विजयोत्सव साजरे करीत यशस्वीतेने शेवटास नेले. जसजसे आपण पुढे जातो, तसतशी महनीय पात्रे, पुरुष आणि बायका, राजकारणी आणि संग्राम चतुर वीर आणि मंत्री, राजे आणि राज्यकर्ते, लेखनी पुंगव आणि खड्ग पुंगव ह्यांची सहस्त्रे आणि अयुते गर्दी करीत आपल्या समोरून जाऊ लागतात आणि अनेक शतकांवर पसरलेल्या संतत प्रसरणशील रंगभूमीवर एका हिंदू राज्याच्या ध्वजाच्या, भगव्या झेंड्याच्या, जरीपटक्याच्या भोवती सर्वजण केंद्रित होऊन नाट्यवस्तू पूर्ण रंगात येते आणि ह्या राष्ट्रीय महाकाव्याचा विषय वीरत्वपूर्ण ऐश्वर्याने आणि विशालतेने आविष्कृत होत जातो. ह्या गोष्टीबरोबरच मराठी राज्याचे लवकरच जणू काय अंतःप्रेरणेने जे एक राष्ट्रीय मराठा मंडळ म्हणून एका विशिष्ट राजकीय घटनेत रूपांतर झालेले दिसते, त्याचा विचार केला म्हणजे निस्संशयपणे मनाला पटते की मराठ्यांची उठावणी
ही एक वैयक्तिक कथा नव्हती, तर अखिल राष्ट्रीय अशी एक घटना होती. इतकेच नाही, तर तिने हिंदुस्थानच्या जीवनक्रमातील राजकीय आचारांच्या आणि विचारांच्या विकसनात बरीच मोठी प्रगती घडविली होती. कारण हिंदुस्थानच्या आधुनिक इतिहासात निरनिराळे विभाग एकत्र संघटित होऊन त्यांचे बनलेल्या राष्ट्र, मराठी साम्राज्यासारखे साम्राज्य बऱ्याच दीर्घकाळपर्यंत प्रस्थापित करण्यात, वाढविण्यात आणि रक्षण करण्यात यश मिळविल्याने एवढे विस्तृत आणि हेतुतः पूर्णपणे खरेखुरे जानपद राज्य होते. मराठ मंडळाच्या ह्या राष्ट्रीय जानपद राज्यात व्यक्तीच्या राजत्वाचे तत्व व्यवहारात अगदी संपुष्टात आले होते. राष्ट्रीय लोकसत्तेच्या तत्वज्ञानाचा विचारणी आचार यांच्या परिशीलनाने, तसेच राष्ट्रीय जीवनातील आणि हितसंबंधातील एकत्वाच्या भावनेने कार्यकर्ते पूर्णपणे उचंबळून गेले होते. सर्व घटकांची स्पष्टतेने आखलेली कर्तव्ये होती. त्यांच्यावर ठराविक भार होता. त्यांना निश्चित अधिकार होते. निरनिराळ्या विभागांचे एक संघटित मंडळ बनून झालेल्या राजसत्तेच्या शिक्षणात शिक्षित झालेल्या जनतेला तत्वतः, व्यवहारतः व्यक्तिगत राजसत्तेखाली असलेल्या जनतेपेक्षा अधिक सुलभतेने आणि निपुणतेने लोकसत्तात्मक संयुक्त राजसत्तेत परिवर्तित होता येते हे उघडच आहे. संघटित विभागात्मक राष्ट्रीय राजसत्तेचे आपल्या आधुनिक इतिहासातले दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या शिखांचे. पण तुलनात्मक दृष्टीने पाहता मराठ मंडळाच्या मानाने ते अतिशय अल्प प्रमाणावर होते. तितके पद्धतशीर नव्हते आणि इतक्या चांगल्या स्थितीत आणि दीर्घ काळपर्यंत ते राहू शकले नाही. पण तेही इतक्याच देशभक्तीपूर्ण आणि उदात्त तत्वांनी आणि ध्येयांनी प्रेरित झाले होते आणि म्हणून संघटित हिंदुराज सत्तेचे दुसरे महत्वाचे उदाहरण म्हणून त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणे अवश्य आहे. पण मराठ्यांच्या अभ्युत्थानाच्या ह्या राष्ट्रीय आणि हिंदुजातीय स्वरूपावर अशा रीतीने विशेष भर देत असताही आम्हाला ही जाणीव आहे की ह्या आपल्या संक्षिप्त कथानकात आविष्कृत झालेल्या वृत्तांतावरून ह्या उठावणीचे एकंदरीत तसे स्वरूप होते, म्हणून सर्वच कार्यकर्ते यांनी केलेल्या सर्वच कृत्यात, सर्वच प्रसंगी केवळ सार्वजनिक हिताच्या आणि हिंदू जातीच्या कल्याणाच्याच बुद्धीनेच प्रेरित झाले होते असे धरून चालणे समर्थनीय होणार नाही. हिंदू जातींच्या कार्यांच्या प्रसारार्थ आणि संरक्षणार्थ राष्ट्राने केलेल्या उदात्त चळवळीबरोबर आपसातील वैमनस्ये आणि आंतरयुद्धे ही एकसारखी चालू होती. वस्तुस्थिती अशी होती की मराठे हे आधी हिंदू होते आणि मग मराठे होते. तेव्हा साहजिकपणेच ज्या जातींपैकी ते होते त्या जातीच्या सामान्य आणि विशिष्ट मनोरचनेतील गुण आणि दुर्गुण, सामर्थ्य आणि दुर्बलता ही काही अंशाने त्यांच्यातही होती. मुसलमानांनी हिंदुस्थानात पहिला चंचू प्रवेश केला त्यावेळी त्यांच्यात धर्मवेडाने उत्पन्न केलेली भयानक एकी, सामाजिक संघटन आणि पराक्रम करावयाला लावणारा उत्साह ह्या गुणांमुळे संघ ह्या दृष्टीने ते अदम्य झाले होते. पण हिंदूंमध्ये ह्या गुणांचा अगदीच अभाव आढळून आला. पृथ्वीराजाच्या आणि महम्मद घोरीच्या वेळी दोन्ही पक्षांचे परस्परांच्या तुलनेने बल किंवा दुर्बलत्व काय होते ह्याची चर्चा करावयाचे हे स्थळ नाही. पण तरीही एका गोष्टीचा येथे स्पष्ट उल्लेख करणे अवश्य आहे. विरोधी असलेल्या या दोन समाजांपैकी धर्माचा प्रसार करण्याच्या निश्चयाने जो बाहेर पडला आहे आणि ज्याला आपल्या धर्ममताव्यतिरिक्त इतर सर्व धर्ममते म्हणजे केवळ नरकात जावयाच्या प्रवेशपत्रिका आहेत आणि ह्या सैतानी दुर्गांना बलाने किंवा छलाने विश्वास उत्पन्न करणाऱ्या राक्षसी तत्वांची मुळापासून शिकवण मिळाली आहे, असा एक समाज आणि त्याच्यासमोर ज्याच्या धर्मात धर्ममतासाठी दुसऱ्यावर आक्रमण करावयाची कल्पना देखील त्याज्य आहे, ज्यांच्यात दुसऱ्यावर बलात्कार करणे म्हणजे निंद्य समजले जाते. इतकेच नाही तर आणखी पुढे जाऊन आपल्या धर्मातून ज्यांना बलात्काराने ओढून नेले आहे
अशांना सुद्धा पुन्हा आपल्यात परत घ्यायला जे सिद्ध नाहीत, ज्यांना सार्वजनिक प्रार्थनेपेक्षा प्रत्येकाने आपल्या घरी आपापल्या इष्टदेवतांची पूजा करणे महत्त्वाचे वाटते आणि त्यामुळे ज्यांच्यात एक विशिष्ट धर्म या दृष्टीने आपल्या धर्ममताचे सर्वसाधारण संरक्षण करणारी संस्था किंवा संघटना निर्माण होऊन वाढू शकत नाही आणि अशा रीतीने संघटनेने साहजिकच प्राप्त होणाऱ्या सामाजिक सामर्थ्याचा आणि ठामपणे टिकून राहण्याचा त्यात पूर्ण अभाव असूनही तो ती जागा भरून काढण्यासाठी समान मातृभूमीविषयक किंवा समान मानववंशविषयक किंवा समान साम्राज्यविषयक प्रेमाचे तत्व आपल्यापुढे ठेवीत नाही, की ज्यात समाजातील सर्व व्यक्ती एकजीव होऊन त्यांचा एक समाज पुरुष होईल आणि त्या आपल्या शत्रूंच्या इतक्याच भयंकर उच्छृंखल उत्साहाने स्वजातीच्या वैभवासाठी आणि रक्षणासाठी आपल्याला वाहून घेतील इतके सामर्थ्य आहे असे प्रभावी राज्य प्रस्थापित करीत नाही असा दुसरा समाज समोर उभा आहे. असे दोन समाज समोरासमोर आले तर धार्मिक आणि राजकीय विजय क्षेत्राच्या प्रसाराच्या दृष्टीने कोणत्याही रीतीने रणोद्यत धर्मपंथाच्या एकांतिक गुणावगुणांचा विचार केला तरी पहिला समाज हा बाकीची सर्व परिस्थिती समान असतानाच आपल्या प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करून त्याला पराभूत करावयाला आणि त्यांच्यावर राज्याधिकार गाजवावयाला अधिक योग्य ठरतो. मुसलमान ज्यावेळी हिंदुस्थानात आले त्यावेळी एका अल्लाचे आपण सर्व प्रजाजन असे जे एकीचे तत्व त्यांच्या दृढमूल झाले होते. सर्व जग म्हणजे अल्लाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालचे एक साम्राज्य आहे आणि म्हणून सर्व जगाला ह्या अल्ला प्रभूचे आज्ञांकित प्रजाजन बनविणे हे आपले परम कर्तव्य आहे अशी जी भावना त्यांच्यामध्ये पक्केपणे निगडित झाली होती त्यामध्ये अदम्य शक्तीचा अखंड झराच त्यांना लाधला होता. हिंदूंची स्थिती ह्याच्या अगदी उलट होती. व्यक्ती स्वातंत्र्याची भावना आणि मानवी जीवनाच्या हेतूविषयीचे नि सर्व कारणांच्या मूळ कारणाविषयीचे निवृत्तीपर तत्वज्ञान ही त्यांच्या आयुष्याचा भागच होऊन बसली होती. त्यामुळे त्यांच्यात एकमेकांपासून विभक्त करणाऱ्या आणि दुर्बल बनविणाऱ्या संस्थांचा आणि समजुतींचा प्रसार झाला होता. उदाहरणार्थ, देशाच्या मर्यादा ओलांडून जावयाला धर्मविरुद्ध म्हणून असलेला प्रतिबंध ह्या वेड्या समजुतीमुळे त्यांना आक्रमणाचा विचारच सोडून देऊन सतत बचावाची चिंता करावयाची पाळी येई. त्यांच्यातील राजकीय संस्थांमध्ये देशभक्तीपेक्षा व्यक्ती महात्म्याचे प्रस्थ अधिक असे, त्यामुळे साहजिकच राष्ट्रीय दृष्टीने देशाची अधोगती होऊन तो लहान लहान राज्याचे एक जाळे बनला होता. समान संस्कृतीच्या भावनेच्या सुताच्या धाग्याने ती कशीबशी बांधली गेली असतील तेवढीच. पण ज्या समान गोष्टीमुळे त्यांचे एक राष्ट्रीयत्व निदर्शित होत होते, ज्या कल्पना त्यांना एक जनता म्हणून एकत्रित करीत होत्या, त्यापेक्षा ज्या विरोधामुळे धर्मदृष्ट्या आणि पंथदृष्ट्या आपण निरनिराळे विभाग आहोत असे वाटे, त्या विरोधांचीच त्यांच्यात अधिक जाणीव दिसून येई. आणि म्हणून मधून मधून एका हिंदू ध्वजाखाली सर्व देश एकत्रित करण्याचे तात्पुरते प्रयत्न झाले असताही रानटी धर्मवेडाच्या आणि पराक्रमी हावरेपणाच्या पहिल्या आघाताबरोबर ती एकामागून एक ढासळून पडली. एक मुसलमान व्यक्ती आणि एक हिंदू व्यक्ती एवढ्यांचाच तुलनात्मक विचार केला तर हिंदू हा मुसलमाना इतकाच शूर आणि धर्मनिष्ठ होता. पण भिन्न भिन्न लोकसंघ म्हणून निरनिराळ्या जातीदृष्टीने विचार केला तर मुसलमान समाज अल्लाह हा ह्या जगाचा एकच सुलतान आहे ह्या धर्मभक्तीच्या भावनेने लांडग्यासारख्या हिंस्त्र पशूंच्या कळपाप्रमाणे संघटित झालेला दिसून येई. ही भावना त्यांना अल्लाच्या एका ध्वजेखाली मरा किंवा जिंका अशा आवेशाने एकत्र पाचारण करी आणि विधर्मीयांवर आपली राजकीय सत्ता वाढविण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला धर्मयुद्धाचे पावित्र्य आणून देई. पण जसजशी वर्षांमागून वर्षे आणि शतकेही निघून गेली तसतसे हिंदूंनाही ह्या कटू पाठाचे शिक्षण मिळाले आणि समान आपत्ती करणाऱ्या भारामुळे आपसातील विरोध दाखविणाऱ्या गोष्टींपेक्षा त्यांना एक जनता म्हणून निगडित करणाऱ्या आणि एक राष्ट्र म्हणून निदर्शित करणाऱ्या बंधनांची जाणीव
अधिकाधिक उत्पन्न होऊ लागली. आपण सर्व पहिल्याने हिंदू आहोत, मग दुसरे काही, ही भावना त्यांच्यातही प्रबल झाली. संघटित न होता आपल्यापुरताच स्वतंत्र विचार आणि आचार करावयाच्या अंतर्भूत प्रवृत्तीमुळे भावना, अभिमानस्थळे आणि राष्ट्रीय सहानुभूती ह्या विषयींच्या समानत्वाच्या अभावामुळे आपल्या राष्ट्रीय जीवनात शिरलेली दुर्बलता खेदकारक रीतीने त्यांच्या मनावर ठसली. क्रमाक्रमाने ज्या विशेष गोष्टींमुळे मुसलमान विजयी झाले त्या त्यांनी आत्मसात केल्या. अखिल हिंदू जातीय अभ्युत्थानाला प्रारंभ झाला आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी नि एक प्रचंड हिंदू साम्राज्य स्थापन करण्यासाठी युद्ध चालू झाले. ह्या सर्व चळवळींचे निरीक्षण केल्यावर आणि त्यावेळी प्रचलित असलेल्या हिंदू समाजाच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या त्या युद्धाचे नेतृत्व धारण करावयाला आणि ते यशस्वी करून दाखवावयाला एक महाराष्ट्रच सर्वाहून योग्य होते असा निष्कर्ष काढल्या वाचून कोणालाही गत्यंतर राहत नाही. अखिल हिंदुस्थानात पर्यटन करून परत आल्यावर श्री रामदास स्वामींनी हेच प्रतिपादन केले. त्यांनी अत्यंत खेदाने पण तितक्याच उत्साहाने उद्गार काढले, ह्या अखिल भारतखंडात मुसलमानांच्या राजकीय बंधनापासून ह्या भूमीची आणि ह्या राष्ट्राची मुक्तता करावी अशी ज्याला तळमळ लागली आहे आणि असे ज्याचे सामर्थ्य आहे असा कोणी हिंदू राहिला नाही. जर काही आशा कोणाविषयी करता येईल तर ती एका महाराष्ट्राविषयीच अशी निश्चिती झाल्यावर त्यांनी आणि मग समग्र हिंदू कार्याला आपल्याला वाहून घेतल्यामुळे हिंदू धर्माच्या संरक्षणाचा आणि हिंदू जातीच्या पुरस्कर्तृत्वाचा भार ज्याने आपल्या शिरावर घेतला आहे अशा सुसंघटित आणि समर्थ मराठी साम्राज्याच्या छत्राखाली सर्व हिंदुस्थान आणून अखिल हिंदूंचे देवस्थान आणि हिंदूंचे सिंहासन परक्यांच्या नियंत्रणापासून मुक्त करण्यासाठी पवित्र युद्ध उभारून त्यासाठी समर्थ महाराष्ट्राचे सैन्य घेऊन जावयाचे असा निश्चय केला. परंतु ह्या प्रयत्नामध्ये हिंदू जातीतील अधोगामी प्रवृत्तीचे सर्व हिंदुस्थानातून तर नव्हते, पण नुसत्या महाराष्ट्रापुरतेही पूर्णपणे निर्मूलन करणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना जे काही करता आले ते इतकेच की ज्या अधम वृत्तीमुळे आत्मप्रतिष्ठा वाढवावयाला आणि स्वतःच्या संकुचित वैयक्तिक हेतूसाठी राष्ट्रीय आणि हिंदू जातीय हितसंबंधांचा बळी द्यावयाला लोक प्रवृत्त होत, त्या वृत्ती एकंदर महाराष्ट्रातील हिंदूंच्या देशभक्तीच्या भावनांना दाबून टाकण्याचे सामर्थ्य येईल इतक्या त्या हिंदू जातीत रुजलेल्या अधोगामी प्रवृत्ती त्यांनी कमी केल्या. ह्यामुळेच मराठ्यांच्या इतिहासामध्ये मधून मधून आपसातील भांडणांनी उचल केलेली आपल्याला आढळून येते. पण एकंदरीत पुष्कळ आणीबाणीच्या प्रसंगी व्यक्तींची कृती न पाहता राष्ट्र ह्या दृष्टीने पाहिले तर त्यांच्यातील राष्ट्रीय, हिंदू जातीय आणि देशभक्तीच्या भावना बलाने आणि आपल्या अधोगामी प्रवृत्तींवर विजय मिळविण्यात आणि त्यांचे पूर्ण निर्मूलन करता आले नाही तरी त्यांचा विग्रह करण्यात त्यांना यश मिळालेले दिसते. ही अखिल हिंदू जातीच्या कल्याणार्थ झटण्याची वृत्ती, ही हिंदूंची सबंध भूमी परक्या आणि परधर्मीय जातीच्या दास्यातून मुक्त करण्याची तळमळ आणि शक्ती, ही आपल्या स्वभावातील अधम, स्वार्थी आणि वैयक्तिक प्रवृत्तींना आळा घालणारी किंवा त्यांच्याकडूनच आपल्या राष्ट्राच्या आणि आपल्या धर्माच्या हिताचे कार्य करवून घेणारी स्फूर्तिदायक देशभक्ती, ह्या ज्या वरच्या प्रतीच्या भावना मराठ्यांनी आपल्यामध्ये वाढवून प्रकट केल्या, त्यामुळे सर्व राष्ट्रीय सद्गुणात मुसलमानांच्या पेक्षा त्यांना निर्विवाद श्रेष्ठत्व प्राप्त झाले आणि ते इतर सर्व प्रांतातील हिंदूंच्या पेक्षा प्रबल हिंदू साम्राज्य स्थापावयाला, वाढवावयाला आणि तगवून धरावयाला विशेष प्रामुख्याने योग्य झाले. हे साम्राज्य वर सांगितलेल्या गोष्टींमुळेच मराठी साम्राज्य होणे अपरिहार्य होते. कारण ज्या हिंदू पदपादशाहीच्या ध्येयाने मराठी राष्ट्राचे सर्व प्रयत्न प्रस्फुरित झाले होते, त्या हिंदू पदपादशाहीला एक होणे अवश्यमेव होते. हिंदू मात्रांना संघटित करून त्यांचे एक प्रबळ आणि टिकाऊ साम्राज्य
हिंदू पदपादशाही प्रस्थापीपर्यंत हिंदूंना एक सर्वसमर्थ राजसत्ता म्हणून स्थान मिळविणे, हिंदूंच्या जातीय कार्याच्या सर्व विद्वेषकांचे होणारे नेटाचे मार परतवून लावावयाला समर्थ होणे आणि आपले स्वातंत्र्य रक्षण करणे अशक्य होते. आणि त्या परिस्थितीत महाराष्ट्रातील लोकांवाचून, मराठ्यांवाचून समग्र हिंदू जाती ज्या राजकीय दास्यात बुडून गेली होती, त्यातून तिचा उद्धार करण्याचे अतिमानवी कार्य करण्यासाठी साधन म्हणून ज्यांचा उपयोग करता येईल असे एकही केंद्र, असा एकही आस, असा एकही प्रचंड उत्थानदंड नव्हता. उपऱ्या मुसलमानांपेक्षा जरी ते अनंतपटीने देशभक्त आणि धर्मबांधवांच्या दुसऱ्या कोणाही विभागापेक्षा ते पुष्कळ पटीने अधिक संघटित आणि हिंदूंच्या स्वातंत्र्याचे युद्ध करावयास राजकीयदृष्ट्या अधिक उत्सुक नि समर्थ होते, तरी ते सुद्धा 16 आणे देशभक्तीत आणि सार्वजनिक हितकारक सद्गुणात, उदाहरणार्थ इंग्रजांच्याच मानाने म्हणा ना, पुष्कळच कमी पडले आणि म्हणून इंग्रजांनी सरतेशेवटी त्यांना जिंकलेही. असे जरी होते तरी हिंदुस्थानातील इतर प्रांतांच्या मानाने पाहता मराठ्यांचा हिंदूंच्या राष्ट्रीय अभ्युत्थानाच्या चळवळीची सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवण्याचा आणि हिंदू पदपादशाहीची सर्व राजचिन्हेनी सत्ता धारण करण्याचा आग्रह अगदी योग्य होता. त्यांनी पहिल्याने कार्यक्षेत्रात उडी घ्यावयाचे धैर्य केले. त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे यश मिळविले. त्यांनी इतका मोठा स्वार्थत्याग केला. तेव्हा ज्या परिस्थितीत ते होते त्या परिस्थितीवरून विचार करता त्यांनी अखिल भरतखंड आपल्या भगव्या झेंड्याखाली संघटित करावयाचा उद्देश ठेवणे, इतस्ततः विस्कळीत झालेल्या हिंदूंच्या सामर्थ्याच्या किरणशलाका एका केंद्रात आणणे आणि लहान लहान हिंदू राज्ये आपल्या समर्थ राजदंडाच्या अधीन राखणे स्वाभाविकच न्याय्य होते. हिंदूंच्या कार्याचा पुरस्कार करण्याचा भार त्यांनी आपल्या शिरावर घेतला होता. अखिल हिंदू जातीय दृष्टीने पाहता त्यांचे हे करणे योग्य होते असे मानणे भाग आहे. कारण आम्ही प्रारंभी दिलेल्या संक्षिप्त वृत्तांतावरून दिसून येते की त्यांनी शत्रूंच्या सर्व आघातांचा प्रतिकार करून हा पुरस्कार अमोघतेने करावयाला आपण समर्थ आहोत असे सिद्ध करून दिले. आपल्या हिंदू लोकांपैकी दुसऱ्या एखाद्या प्रांताने पहिल्याने ह्या संग्रामात उडी घ्यावयाचे धैर्य दाखविले असते आणि एवढी प्रचंड सिद्धी मिळवली असती, मग महाराष्ट्राला आपल्या पुढे नतशीर्ष होण्यासाठी आव्हान दिले असते नि आपल्या हिंदू साम्राज्याच्या अंकित व्हावयाला भाग पाडले असते, तर अखिल हिंदू जातीय दृष्टीने त्याचे ते करणे निःसंशय तितकेच समर्थनीय झाले असते. स्थापन करावयाचे हिंदू साम्राज्य, हिंदू पदपादशाही, रजपुतांची किंवा शिखांची किंवा तामिळांची किंवा बंगाल्यांची किंवा अगदी कोलारची पादशाही साम्राज्य व्हावयाचे होते हा महत्वाचा प्रश्न नव्हता. जोपर्यंत ह्यापैकी कोणीही आपल्या सर्व लोकांना एकत्र आणून आणि त्यांचे थोर हिंदू साम्राज्य बनवून हिंदू मात्राच्या कार्याचा इतक्या उत्तम रीतीने आणि इतक्या सक्षमतेने अग्रीम पुरस्कार केला असता, तोपर्यंत त्यांनी ते साम्राज्य आपल्या विशिष्ट प्रांताच्या, जातीच्या किंवा समाजाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली ठेवले असते, तरीही ते आपल्या तितक्याच आदराला आणि कृतज्ञतेला पात्र झाले असते.